नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगली DCC बँक भरती 2026 करिता काही तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, बँकांची बँक म्हणून कोणत्या बँकेला ओळखले जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI। तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेला बँकांची बँक म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा हे ठिकाण कोणत्या सणासाठी जगप्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, नागपंचमी। तर पहा, सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा हे जे ठिकाण आहे तर ते नागपंचमी या सणासाठी जगप्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, रोमचे संगणकातील संपूर्ण रूप काय आहे? तर रोमचे संगणकातील आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे। तर रोमचा फुल फॉर्म काय होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा, रीड ओनली मेमरी। काय होईल? रीड ओनली मेमरी याचा अर्थ होतो। प्रश्न क्रमांक चौथा, पाणी या शब्दासाठी खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? तर पाणी या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा, सरोज। काय? सरोज हा शब्द समानार्थी शब्द नाही। प्रश्न क्रमांक 5, जगातील पहिली सहकारी संस्था रॉचडेल सोसायटी ही कोणत्या देशात स्थापन झालेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, इंग्लंड। तर पहा, जगातील पहिली सहकारी संस्था कोणती आहे? रॉचडेल सोसायटी ही जी आहे तर ती इंग्लंड या देशामध्ये स्थापन झालेली होती। प्रश्न क्रमांक 6, पॅन कार्डवर किती अक्षर किंवा अंकी अल्फान्यूमेरिक नंबर असतो? तर पॅन कार्डवर पहा ऑप्शन क्रमांक 2, 10 किती? आपल्या पॅन कार्डवर एकूण 10 अंक किंवा अक्षरी नंबर असतो। प्रश्न क्रमांक 7, चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, वसंत सागर। तर चांदोली धरणाच्या जलाशयाला वसंत सागर या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8, कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, कृतज्ञ होईल। काय होईल? कृतज्ञ असा होतो। प्रश्न क्रमांक 9, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 2 5 जून। काय? 5 जून या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 10, संगणकावर सर्व मजकूर एकाच वेळी निवडण्यासाठी सिलेक्ट ऑल कोणती शॉर्टकट की वापरतात? तर संगणकावर सर्व मजकूर एकाच वेळी निवडण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 1 Ctrl+A। काय? Ctrl+A ही शॉर्टकट की वापरली जाते। प्रश्न क्रमांक 11, बँकिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या MICRचा फुल फॉर्म काय आहे? तर पहा, बँकिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या MICRचा जो फुल फॉर्म होत आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन। काय होईल? मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन असा अर्थ होतो। प्रश्न क्रमांक 12, सांगली जिल्ह्याचा प्रादेशिक परिवहन म्हणजेच RTO कोड कोणता आहे? तर सांगली जिल्ह्याचा प्रादेशिक परिवहन म्हणजेच RTO कोड कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा, MH10। कोणता आहे? MH10 आहे। प्रश्न क्रमांक 13, भारताचे लोहपुरुष म्हणजेच आयर्न मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल। तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 14, गळ्यातील ताईत या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे।
तर गळ्यातील ताईत या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा पहा ऑप्शन क्रमांक 4, अतिशय आवडती व्यक्ती. काय होईल? अतिशय आवडती व्यक्ती असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 15, वायफायचे पूर्ण रूप काय आहे? तर वायफायचे पूर्ण रूप काय होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा, वायरलेस फिडेलिटी. काय होईल? वायरलेस फिडेलिटी असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 16, राज्य सहकारी बँकेला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर राज्य सहकारी बँकेला दुसऱ्या नावाने पहा ऑप्शन क्रमांक 2, शिखर बँक. काय? शिखर बँक या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 17, गदी माडगूळकर म्हणजेच गदिमा यांचे जन्मगाव शेटफळे सांगली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर पहा, गदी माडगूळकर यांचे जे जन्मगाव आहे कोणतं? शेटफळे. तर हे सांगली जिल्ह्यातील पहा ऑप्शन क्रमांक 1, आटपाडी. काय? आटपाडी या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18, संगणकातील मदरबोर्डला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर संगणकातील मदरबोर्डला पहा दुसऱ्या नावाने ऑप्शन क्रमांक 2, मेन सर्किट बोर्ड. काय? मेन सर्किट बोर्ड या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 19, म्हैस या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर म्हैस या शब्दाचे अनेक वचन हे पहा ऑप्शन क्रमांक 3, म्हशी होते. कसे? म्हशी असा होतो. प्रश्न क्रमांक 20, CRRचा बँकिंग क्षेत्रातील अर्थ काय आहे? तर CRRचा बँकिंग क्षेत्रातील अर्थ हा पहा ऑप्शन क्रमांक 1, कॅश रिझर्व रेशो. काय होईल? कॅश रिझर्व रेशो असा होतो. प्रश्न क्रमांक 21, सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी हे शहर कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी हे जे शहर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3, लोखंडी अवजारे व पंप निर्मिती. कशासाठी? लोखंडी अवजारे आणि पंप निर्मिती या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 22, MS एक्सेल फाईलचे एक्सटेन्शन साधारण काय असते? तर MS एक्सेल फाईलचे एक्सटेन्शन साधारण हे पहा ऑप्शन क्रमांक 2, .xlsv. काय असते? .xlsv हे असते. प्रश्न क्रमांक 23, सूर्योदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह आपल्याला सांगायचा आहे. तर सूर्योदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा, सूर्य अधिक उदय. काय होतो? सूर्य अधिक उदय असा होतो. प्रश्न क्रमांक 24, बँक बुडाल्यास ठेवीदारांच्या ठेवींना DICGC कडून जास्तीत जास्त किती रकमेपर्यंत विमा संरक्षण मिळतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, 5 लाख रुपये. काय? 5 लाख रुपये इतके रकमेपर्यंत विमा संरक्षण मिळतो. प्रश्न क्रमांक 25, पुढच्याचा ठेच मागचा शहाणा या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. तर पुढच्याच ठेच मागचा शहाणा या म्हणीचा अर्थ हा पहा ऑप्शन क्रमांक 2, दुसऱ्याचा अनुभव पाहून स्वतः शहाणे होणे. काय होईल? दुसऱ्याचा अनुभव पाहून स्वतः शहाणे असा होतो. प्रश्न क्रमांक 26, दासबोध या प्रसिद्ध ग्रंथाची रचना कोणी केलेली होती? तर दासबोध या प्रसिद्ध ग्रंथाची जी रचना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4, समर्थ रामदास. कोणी केलेली होती? समर्थ रामदास यांनी केलेली होती. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे जन्मगाव कोणते आहे? तर आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे जे जन्मगाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3, पद्धाळे. कोणतं आहे? पद्धाळे हे आहे. प्रश्न क्रमांक 28, संगणक सुरू केल्यावर दिसणाऱ्या पहिल्या मुख्य स्क्रीनला काय म्हणतात? तर काय म्हटले जाते? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा, डेस्कटॉप. काय म्हटले जाते? डेस्कटॉप असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 29, रक्तातील कोणता गट हा युनिव्हर्सल डोनर म्हणजे सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जातो?
तर रक्तातील पहा ऑप्शन क्रमांक 4 ओ. काय रक्तातील ओ हा जो गट आहे तर तो युनिव्हर्सल डोनर म्हणजेच सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 30 सहकार ध्वजामध्ये को ऑपरेटिव्ह फ्लॅग एकूण किती रंग असतात? तर सहकार ध्वजामध्ये पहा एकूण ऑप्शन क्रमांक 3 7 किती एकूण 7 रंग हे असतात. प्रश्न क्रमांक 31 सांगली जिल्ह्यातील मच्छिंद्रगड हा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर सांगली जिल्ह्यातील मच्छिंद्रगड हा जो किल्ला आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 वाळवा. काय वाळवा या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 32 ते पुस्तक या शब्दाचे लिंग ओळखायचं आहे. तर ते पुस्तक या शब्दाचे लिंग कोणतं होईल? ऑप्शन क्रमांक 3 नपुंसकलिंग. काय होईल? नपुंसकलिंग असा होतो. प्रश्न क्रमांक 33 फिशिंग हा संगणक विश्वात कशाचा प्रकार आहे? तर फिशिंग हा संगणक विश्वामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 सायबर गुन्हेगारी. काय सायबर क्राईम याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 34 भारतातील पहिल्या व्यावसायिक बँकेचे नाव काय होते? तर भारतातील पहिल्या व्यावसायिक बँकेचे नाव हे पहा ऑप्शन क्रमांक 3 बँक ऑफ हिंदुस्तान. काय होते? बँक ऑफ हिंदुस्तान असे होते. प्रश्न क्रमांक 35 डेंग्यू हा आजार कोणत्या डासाच्या मादीमुळे पसरतो? तर डेंग्यू हा जो आजार आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 एडिस इजिप्ती. काय एडिस इजिप्ती या डासाच्या मादीमुळे पसरतो. प्रश्न क्रमांक 36 व्याकरण या शब्दाचा अचूक अर्थ कोणता आहे? तर व्याकरण या शब्दाचा अचूक अर्थ काय होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 1 भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. काय होईल? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र असा होतो. प्रश्न क्रमांक 37 ख्वाजा शमना मीर यांचा ऐतिहासिक दर्गा सांगली जिल्ह्यात कोठे आहे? तर ख्वाजा शमना मीर यांचा जो ऐतिहासिक दर्गा आहे तर तो सांगली जिल्ह्यातील पहा ऑप्शन क्रमांक 2 मिरज या ठिकाणी आहे. कुठे? मिरज या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 38 संगणक मेमरीमध्ये 1 MB म्हणजे किती KB? तर संगणक मेमरीमध्ये 1 MB म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 2 1024 KB. काय 1024 KB असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 39 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर तो ऑप्शन क्रमांक 2 भारतरत्न. काय भारतरत्न हा पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 40 लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करणारा मुद्रा बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी मुद्रा या बँकेची जी स्थापना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 2015. काय 2015 या वर्षी करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 41 आकाश या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर आकाश या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 3 पहा खग होईल. काय होईल? खग. प्रश्न क्रमांक 42 राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 1 28 फेब्रुवारी. काय 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 43 येरळा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर येरळा ही जी नदी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा. काय कृष्णा या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 44 हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यात दुवा म्हणून कोण काम करते? तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यामध्ये दुवा म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2 ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच OS हे काम पाहते. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणती संस्था ही ग्रामीण कृषी पतपुरवठ्यात सर्वोच्च शिखर संस्था म्हणून काम पाहते? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 नाबार्ड. तर नाबार्ड ही जी संस्था आहे तर ते ग्रामीण कृषी पतपुरवठ्यामध्ये सर्वोच्च शिखर संस्था म्हणून काम पाहते. प्रश्न क्रमांक 46 पाऊस पडला या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर पाऊस पडला या वाक्याचा काळ कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 2 पहा भूतकाळाचा होईल. काय
भूतकाळाचं. प्रश्न क्रमांक 47, ताजमहाल हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर ताजमहाल हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 यमुना या नदीच्या काठावर वसलेले आहे. पुढील प्रश्न, बँक खातेदारांना दिली जाणारी पासबुक ही मुख्यत्वे कशाची नोंद असते? तर बँक खातेदारांना दिली जाणारी पासबुक ही जी आहे तर ती मुख्यत्वे पहा ऑप्शन क्रमांक 2 खात्यावरील आर्थिक व्यवहाराची काय खात्यावरील आर्थिक व्यवहाराची नोंद असते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर हे कोणत्या नदीवर आहे? तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी गोदावरी या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 50, सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्याची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली आहे? तर सांगली जिल्ह्यातील पलूस या तालुक्याची जी निर्मिती आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 1999 1999 या वर्षी झालेली आहे.